नमस्कार. मी ऑफिसवरून घरी आल्यानंतर हा बघितला खूप मोठा पसारा भांड्यांचा. तर ठीक आहे, हे रोजचंच असते माझ्या घरामध्ये. तर मी आल्यानंतर पहिला फ्रेश झाली, फेस वॉश केलं आणि बॅक टू आपलं किचन क्लीनकडे वळाली. तर बघा, गृहिणी म्हणजे फक्त घरात राहणारी व्यक्ती नाही, तर ती घर चालवणारी खऱ्या अर्थाने मॅनेजर असते. तर गृहिणी मुलं पण सांभाळते, घर पण सांभाळते, बाहेरच्या गोष्टी पण सांभाळते. खूप चांगल्या तरीकेने सगळ्या गोष्टी सांभाळून ह्यानेच तर तिचं जीवन परिपूर्ण होते. तर बघा, कधी आपण नवीन काम करतो ना, तर सुरुवातीला काहीच त्या गोष्टीची आयडिया नसते. पण हळू-हळू आपल्याला शॉर्टकट्स माहिती पडतात आणि नवीन तरीके पण समजतात आणि त्यालाच आपण जरा लवकर आणि जास्त बेटर करतो. बस हेच जीवनाचं सार आहे. तर बघा, अशाच प्रकारे मी हॉलमधलं सर्व सोफा व्यवस्थित केला, सोफ्याची कव्हरं व्यवस्थित केलं, टेबल पण क्लीन केलं आणि चहा संध्याकाळचा चहा तर झालाच पाहिजे कारण चहा तर लागतोच संध्याकाळी. आणि ऑफिसवरून येताना मी रात्रीच्या जेवणासाठी कोलंबी आणि मांदेळी घेऊन आली होती. तर मी मांदेळी फ्राय केली होती आणि कोलंबीचा आंबट रस्सा बनवला होता. तर ही बघा भांडी भरपूरच पडलेली होती दिवसभराची. तर मी ऑफिसवरून आल्यानंतरच दिवसभराची भांडी घासते. तर अशाच प्रकारे ही मी भांडी घासती, फास्ट फॉरवर्डमध्ये घासती. सगळीच भांडी तुम्हाला घासताना दाखवलेली नाही आहेत. तर असंच जीवन आपलं सुंदर आहे. फास्ट फॉरवर्डमध्ये नसतं, हे फक्त मोबाईललाच फास्ट फॉरवर्ड व्हिडिओनाच चांगलं दिसतं. खऱ्या अर्थाने एवढं फास्ट फॉरवर्ड आपण आपल्या आयुष्यात नाही करू शकत. ज्या गोष्टी वेळेत होतात आणि वेळेवर होतात, त्याच गोष्टी चांगल्या असतात. जाऊ दे त्या सर्व गोष्टी. रात्रीचं जेवणाचं प्रिपरेशन केलं. किचन खूप मेसी होतं. मग किचनला क्लीन केलं. तर तर मी आता वळते देवाकडे. मी देवासमोर दिवा लावत आहे. आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना आहे. हा माझा छोटासा रूटीन आहे. देवाकडे काय मागावं, काय नाही, देवाला तर सगळंच माहिती असतं आणि आपल्याला काय हवं आहे, काही नको, हे तोच व्यवस्थित समजू शकतो. आणि तर चला, परत आपण किचनकडे आलेली आहे मी. आणि दररोज काय बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आज मी कोळंबीची भाजी बनवत आहे. तुम्ही कोळंबी कशी बनवतात मला नक्कीच तुम्ही कमेंटमधून सांगा. मी फुल प्रोसेस नाही दाखवली, पण रिझल्ट मस्त होता. तर माझा व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक करा आणि मला कमेंट नक्कीच करा. तर मी परत असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय अँड सी यू.